राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार मुलांना संविधानातील समान न्यायतत्वानं कायदेशीर सक्षमीकरण आणि आधार नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी साथी कमिटीची जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे। ही राष्ट्रीय मोहीम जिल्हास्तरावर राबवण्यासाठी प्रभारी जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एम गादिया, जिल्हा परिवीक्षा अधिकारी चंद्रशेखर तेली आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे महेंद्र कांबळे उपस्थित होते। या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे महेंद्र कांबळे यांनी निराधार असलेल्या बालकांचं सक्षमीकरण आणि आधार नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणणं फार महत्त्वाचं असून तो त्यांचा कायदेशीर हक्क असल्याचं सांगितलं। या अभियानाकरता जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांना मदत करावी असंही त्यांनी सांगितलं। संविधानाच्या कलम 39 आणि F नुसार समान न्याय प्रदान करण्याच्या अधिकाराखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत निराधार मुलांना कायदेशीर ओळख प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानं साथी कमिटीची स्थापना केल्याचं सांगून त्याकरता सर्व शासकीय कार्यालयांनी यात सहभाग घेऊन मदत करण्याचं आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश श्री कश्यप यांनी यावेळी केलं। यावेळी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील अधिकारी, पोलीस, सर्व तहसीलदार आणि त्यांचे प्रतिनिधी, महिला आणि बालविकास कार्यालयाकडील अधिकारी, निरीक्षण गृहातील सर्व अधीक्षक, चाइल्ड लाईनचे प्रतिनिधी, पॅनल विधिज्ञ, लोक अभिरक्षक कार्यालयाकडील सर्व विधिज्ञ, विधी स्वयंसेवक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडील कर्मचारी उपस्थित होते।